थंडीच्या दिवसात 4 वाजले की मुलांना काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते बरं का. त्यावेळेस मुलांना तुम्ही अशा पद्धतीचे कटलेट जर बनवून दिले ना तर ते खूप आवडीने खातील आणि बनवायलाही खूप सोपे आहेत. तर पटकन 2 उकडलेले बटाटे घ्यायचे. एका स्मॅशरच्या साहाय्याने ते बटाटे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे. त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक बारीक चिरलेली ढोबळी मिरची आणि थोडेसे फ्रोझन मटरही त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी भिजवलेले पोहे घालायचे, काळी मिरी पावडर घालायची एक अर्धा चमचा, त्याच्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, अर्धा चमचा धने पावडर घालायची, अर्धा चमचा जिरे पावडर घालायची, अर्धा चमचा चिली फ्लेक्स ही घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यावरती घालून घ्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा घालून घ्यायचा आणि ते सगळे जिन्नस एकत्र मिक्स करायचे आणि व्यवस्थित पाण्याचा कोणत्याही प्रकारे वापर न करता अगदी मऊसर त्याचा गोळा मळून घ्यायचा. त्यानंतर त्याच्या अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. अगदी सगळ्या पिठाचे तुम्हाला दाखवलेले आहेत त्या पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला एक स्लरी बनवायची आहे. त्यासाठी मी इथं 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याची स्लरी बनवायची आणि कोटिंगसाठी थोडासा रवा घ्यायचा. त्याच्यामध्येही आपल्याला चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तांबडं तिखट घालून तेही मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे गोळे बनवले आहेत ते या स्लरीमध्ये डीप करायचे आणि रव्याचं त्याला मस्तपैकी असं कोटिंग करून घ्यायचं. अगदी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे त्या पद्धतीने सगळे गोळे कोट करून घ्यायचे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हे थोडेसे गोळे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि अगदी मीडियम गॅसवरती हे गोळे व्यवस्थित तळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने सगळे गोळे आपल्याला इथे दाखवलेले आहेत त्या पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. तर हे कटलेट का नाही खायला एकदम क्रिस्पी लागतात आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत बरं का. तर असे हे सुपर टेस्टी कटलेट आपले बनवून तयार झालेले आहेत. चला तर मग पटकन करा आणि चटाचट सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.